2 मोटरसायकली व 2 सळी कटिंग मशीन, 1 हँड ग्राइंडर मशीन चोरी करणारे 2 सराईत गुन्हेगार अटक. 55,000 रुपयाचा चोरीचा मुद्देमाल जप्त. याबाबत मिळालेली माहिती अशी की पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार व पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे, प्रशांत माळी, सचिन घोदे असे दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याचे सुमारास विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना वॉलनेसवाडी परिसरात एक लाल रंगाची विना नंबरची पॅशन मोटरसायकलवर 3 इसम हे संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांचे नाव गाव विचारले असता एकाचे नाव सुमित विनोद शिंदे, वय वर्ष 19, राहणार विद्याविहार कॉलनी, वारणाली रोड, सांगली. दुसरा ऋषभ सतीश हराळे, वय वर्ष 22, राहणार स्फूर्ती चौक हनुमान मंदिराजवळ, सांगली. मूळ राहणार बिरोबा मंदिराजवळ, येळावी, तालुका तासगाव. व तिसरा अल्पवयीन असे असल्याचे समजले. त्यांच्याकडील गाडीबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता विजयनगर वकील कॉलनी येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधून सदरची गाडी चोरी केली असल्याची कबुली दिली. सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्याने त्यांना 2 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विजयनगर अहिल्यादेवी होळकर स्मारक येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून आणखीन एक पॅशन मोटरसायकल तसेच आपटा पोलीस चौकीजवळ एका बांधकामावरून सळी कटिंग करणारी मशीन तसेच स्फूर्ती चौक श्री स्वामी मंदिराजवळून बांधकामावरून एक सळी कटिंग मशीन, एक हँड ग्राइंडर मशीन व एक ड्रिल मशीन चोरी केली असल्याचे सांगून सदरचा माल हा पिंक स्टार हॉटेलच्या बाजूस असलेल्या एका शेडमध्ये ठेवले असल्याचे सांगितले. सदर बाबतीत संजयनगर पोलीस ठाणे व विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची पोलिसांना खात्री झाली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस महिला हेड कॉन्स्टेबल रेखा देशमुख या करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार, परिक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांचन, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे, अमर मोहिते, संदीप साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे, आयर्ण देशिंगकर, मोहम्मद मुलानी, प्रशांत माळी, योगेश पाटील, सुनील पाटील, गणेश बामणे, सचिन घोदे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रेखा देशमुख हे करीत आहेत.